नमस्ते, मी सपना काकडे, फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ पुणे बिझनेस क्लब, सहयोग वेंचर्स, सहयोग क्विक बजमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर नितीन ढुमणे सर, जे न्यू लाईफ वेलनेस सेंटरचे डायरेक्टर आहेत आणि बाय प्रोफेशन ते नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. पण आता 2 वर्षापूर्वी त्यांनी ही न्यू लाईफ वेलनेस सेंटरची स्थापना केली आणि ते खूप यशस्वीरित्या चालू आहे. तर जाणून घेऊयात सरांकडूनच याविषयी अधिक माहिती. धन्यवाद मॅडम. जसं आत्ता तुम्ही मला म्हणालात की नेत्ररोग तज्ज्ञ आहेत आणि न्यू लाईफ वेलनेस सेंटर आणि वेलनेस कोचिंग हे आपण एकत्र करतोय. तर याच्या मागचं कारण म्हणजे समाजामध्ये आज जे काही ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, ओबेसिटीमुळे होणारे आजार यांचं प्रमाण भारतामध्ये वाढत चाललं आहे. जगभरामध्येच याचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा जो काही डाटा आहे तो येत्या 2035पर्यंत जी की आत्ता लोकसंख्या ओबेसिटीची 1.9 मिलियन आहे, ती जवळजवळ 4 बिलियनपर्यंत जाण्याची शक्यता त्या डाटामध्ये व्यक्त केलेली आहे. आणि पूर्वी जसं होतं, आम्ही प्रॅक्टिस करताना असं आढळायचं की डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, याचे पेशंट्स कमी असायचे. परंतु आजकाल आपण बातम्यांमध्येही ऐकतोय की कमी एजमध्ये 35मध्ये 40मध्ये बऱ्याच लोकांना हृदयरोगाचा त्रास होत आहे, बऱ्याच लोकांना शुगर डिटेक्ट होते. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये झालेला बदल, आपल्या आहारामध्ये झालेला बदल आणि त्याचबरोबर वाढलेली ओबेसिटीचं प्रमाण. आणि या प्रमाणामुळे हे सगळं होतं आहे आणि याच्यावर काम करण्याची गरज मला भासली. कारण 5 वर्षापूर्वी या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे काय आहेत आणि लाईफस्टाईलचे चेंजेस आहेत ते माझ्यामध्येच झाले होते. आणि माझंच वजन स्वतःचं वाढलं होतं. माझं वजन 74 किलो झालं होतं आणि ते कमी करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले होते. जसं की सर्वसामान्य माणूस करतो, चालतो, जिम करतो, वर्कआउट करतो, हे सगळे प्रयत्न केले होते. आणि माझं वजन काही कमी होत नव्हतं एका ठराविक याच्यापेक्षा. साधारणतः 2-3 किलो कमी व्हायचं आणि तेवढंच राहायचं. आणि वजन वाढल्यामुळे मला गुडघेदुखीचा त्रास चालू झाला, ॲलर्जीचा त्रास चालू झाला. त्याच्यासाठी मी डॉक्टर असल्यामुळे मी सगळ्या कन्सल्टंटकडे गेलो. परंतु बऱ्याच वेळा असं सांगितलं जायचं ट्रीटमेंटबरोबरच की तुम्ही लाईफस्टाईल चेंज करा आणि वजन कमी करा. परंतु वजन कमी कसं करायचं, लाईफस्टाईल चेंज कशी करायची, याच्याबद्दलचं प्रॉपर मार्गदर्शन आपल्याला पुण्याकडून मिळत नाही. आणि या क्षेत्रामध्ये माझे सख्खे बंधू जे डॉक्टर निलेश ढुमणे सर गेल्या 10 वर्षापासून काम करतात. आणि त्यांना ज्यावेळी मी हा प्रॉब्लेम सांगितला त्यावेळी मला त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि जी काही वेलनेस कम्युनिटी आहे त्यांची, त्याच्यामध्ये मला सामील करून घेतलं. आणि मग या कम्युनिटीमध्ये जनरली सकाळी उठण्यापासून ते आपल्याला मदत करतात वेलनेस कोच. बऱ्याच वेळा असं होतं की आपले मित्र ज्या पद्धतीचं आयुष्य जगत असतात, ज्या पद्धतीची त्यांची जीवनशैली असते, तीच जीवन पद्धती आपली असते. आणि म्हणून चांगल्या लोकांची संगत, जी काही सकाळी उठणारे लोक असतील, लवकर रात्री लवकर झोपणारी लोक असतील, तर त्या कम्युनिटीमध्ये आपण गेल्यानंतर आपली सवय बदलते. आणि माझ्या सवयी बदलल्या. जसं की मी पूर्वी 8:30-9ला उठायचो, तर ते मी 5:30-6ला उठायला लागलो. आणि जसजसं माझ्यामध्ये बदल होत गेला, काही आहारामध्ये त्यांनी बदल सुचवला आणि माझं वेट लॉस झालं ड्रॅमॅटिकली. माझं ॲलर्जीचा त्रास असेल, माझ्या गुडघेदुखीचा त्रास असेल, तो कमी झाला. आणि यामुळं माझं असं लक्षात आलं की आपण डॉक्टर असून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला कुठल्या तरी प्रोत्साहनाची गरज असते. आणि तसं प्रोत्साहन डॉक्टर म्हणून आपण लोकांना देऊ शकत नाही. आपण प्रिस्क्रिप्शन देतो आणि तिथपर्यंत आपण आपलं काम संपतं असं होतं. परंतु खरं काम जे असतं ते नंतर असतं. आणि म्हणून या संकल्पनेतूनच या न्यू लाईफ वेलनेस सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय मी घेतला. खूप छान. म्हणजे ॲज अ डॉक्टर तुम्ही समाजासाठी खूप काही चांगलं करताय. कारण यामुळे खूप जणांचे लाईफ वाचणार आहेत, त्यांना एक योग्य गायडन्स मिळणार आहे. आणि जेव्हा एक जनरेशन हे करणार तेव्हा त्यांची पुढची जनरेशनसुद्धा आपोआपच त्या गोष्टी डेव्हलप करणार. सो हे खरंच खूप प्रेरणादायी आहे की ॲज अ पॅशन म्हणून त्यांनी जे सुरू केलं किंवा त्यांना स्वतःला जे रिझल्ट मिळालेत सरांना, ते वेट लॉस असू देत किंवा जे तुमचे काही वेट गेनमुळे झालेले डिसऑर्डर्स होते ते सगळे रिकवर करण्यापासून
त्यांनी स्वतःवरच काम नाही केलं, त्यांचं नॉलेज स्वतःपर्यंत न ठेवता इतरांना सुद्धा ते शेअर करतायत आणि आय थिंक ते मोफत तुम्ही काही सेशन्स घेता. तर हे पण म्हणजे आजकाल कुणी करत नाही, प्रत्येक गोष्टीचे चार्जेस असतात. मग तरी पण तुम्ही असं हे मोफत का देताय किंवा कसं काय तुम्हाला शक्य होतं देणं, हे तुम्ही सांगू जसं शकता? आत्ता तुम्ही म्हणालात की आता या पिढीला जर आपण केलं तर ते पुढच्या पिढीपर्यंत जाईल. माझ्या मनामध्ये ज्यावेळी असा प्रश्न आला, ज्यावेळी माझा रिझल्ट निघाला, हा जो गुडघेदुखीचा जो त्रास होता तो माझ्या वडिलांनाही होता आणि त्यावेळी पण ते पण वजनासाठी बरेचसे प्रयत्न करत होते आणि त्यांचं काही कमी झालं नाही. आणि तसंच आमच्यामध्ये पण ते आलं, म्हणजे हेरिडेटरी तो ॲटोमॅटिकली दुसरीकडे येतं. माझा मुलगा आत्ता 10वी आहे आणि जे काही आजूबाजूला मी बघतोय आरोग्यविषयक समस्या किंवा ह्याच लाईफस्टाईलची समस्या, जर मी याच्यामध्ये काम केलं नाही तर ॲटोमॅटिकली त्याच्या सवयी बदलणार नाहीत आणि एका ठराविक एजनंतर त्या सगळ्या समस्यांना त्याला सामोरं जायला लागेल. साधारणतः जर आत्ताची आपण लाईफस्टाईल बघितली लोकांची, लेट झोपणं असेल, हॉटेलिंगमधलं खाणं असेल, बाहेरचं खाणं असेल, आणि या सगळ्या सवयी जर मी लोकांना लावण्यासाठी प्रवृत्त नाही केलं तर माझ्या घरामध्ये, माझ्या आजूबाजूला यांचं वाईट परिणाम दिसून येतील आणि ते नको आहेत. म्हणून ह्या ज्या सेशन्स आहेत आम्ही वर्कआउटची बॅचही फ्री चालवतो आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक आणि आहारविषयक सेशन्स फ्री देतो. आणि याच्या मागचं कारण असं आहे की जर एकदा माणूस शिकला, घरातली एखादी स्त्री आहाराबद्दल जर शिकली, कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, किती खाल्लं पाहिजे, तर तिचं कुटुंब तर आरोग्यदायी राहीलच, पण आजूबाजूला ती दुसऱ्या लोकांनाही त्याबद्दलचं मार्गदर्शन करू शकेल. आणि म्हणून हे सगळं उपक्रम आम्ही मोफत चालवतो. खूप मोठं सोशल वर्क आहे हे, तर ते सल्यूट आहे त्यासाठी सर तुम्हाला, की तुम्ही आरोग्यविषयी ज्या हेल्दी हॅबिट्स आहेत त्याचेही सेशन मोफत घेतात, वर्कआउटचे सेशनसुद्धा मोफत घेता. इतकं सगळं ऐकल्यानंतर मला असा एक क्वेश्चन आला की नक्की कोणत्या कोणत्या प्रकारच्या सेवा तुम्ही पुरवता, म्हणजे हे थोडं क्लिअर नाही झालेलं, तर तुम्ही ते सांगू शकाल का? जनरली आमच्याकडे या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून ज्या काही इन्क्वायरीज येतात, एकतर बऱ्याचशा वेट गेनच्या असतात, वाढलेल्या वजनाच्या समस्या असतात, काहींचं अंडरवेट असतं आणि काहींचे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, ज्याला नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणतात, ज्याच्यामध्ये डायबिटीस येतो, ब्लड प्रेशर येतो, थायरॉईड येतो, PCODच्या समस्या येतात स्त्रियांमधल्या. आणि या ज्या सगळ्या समस्या आहेत ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये येतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याच्या बाबतीत जे काही उपाययोजना करायला सांगितल्यात, त्याच्यातल्या ज्या काही बेसिक उपाययोजना आहेत, ज्या औषधं ट्रीटमेंट सोडूनच्या, ज्या की तुमची लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. माल न्यूट्रिशन म्हणजे आपल्या अन्नामध्ये असणाऱ्या न्यूट्रिशन्सची कमतरता ते भरून काढणं असेल. त्याचबरोबर हेल्दी कम्युनिटी निर्माण करणं हा एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेली गाईडलाईन्स आहे की तुम्ही अशा लोकांची कम्युनिटी तयार करा जे हेल्थ कॉशियस असतील आणि त्या पद्धतीत आम्ही हे काम करतो. मग ज्यावेळी आमच्याकडे अशी एन्क्वायरी येते तर त्यांना आम्ही अगोदर त्यांची जशी ऑपरेशनच्या अगोदर कन्सेंट घेतली जाते तसं आम्ही त्यांना अगोदर विचारतो की आमचा फोन येईल तुम्हाला सकाळी 5:30ला उठवण्यासाठी. त्यांना सवय नसते बऱ्याच लोकांना उठवण्यासाठी किंवा प्रेरणा मिळत नाही आणि म्हणून मग त्यांना आम्ही फोन करतो. सकाळच्या बॅचला, सकाळच्या आमची वर्कआउटची बॅच असते ज्याच्यामध्ये आम्ही कार्डिओ वर्कआउट, कधी झुंबा, योगा असे वेगवेगळे वर्कआउट एकत्र घेतो, त्यांना अटेंड करायला लावतो. त्यानंतर आमचं माहितीपर सेशन असतं आरोग्यविषयक, ते अटेंड करायला लागतो आणि याच्यातून त्यांची एक मानसिकता बदलते की हे आपण करू शकतो आणि आपल्या आहारामध्ये बदल करू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या लोकांचे ज्यांचे रिझल्ट आलेत आमच्या कम्युनिटीमध्ये त्यांचे रिझल्ट शेअरिंग आम्ही तिथे करतो, जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळते, समोरची व्यक्ती करू शकते तर आपण नक्की करू शकतो, या अशा पद्धतीची. आणि हा जो उठवण्याचा जो मुद्दा म्हटले, सकाळी उठवलं तर लोक तयार होतात, तर मला असा अनुभव 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी आला. माझे मित्र डॉक्टर सचिन लकडे सर म्हणून आहेत आणि आम्ही तळजाईला फिरायला जायचो. तर मी सवय असते आपल्याला कधीतरी आठवड्यातून एकदा जातो किंवा 15 दिवसातून एकदा फिरायला जातो सकाळी लवकर उठून. तर तसं गेलो होतो, तिथे ते मला भेटले आणि ते म्हटले की आज आलात तुम्ही चांगलंच केलं, पण रोज आलात तर आपल्या आरोग्यात फायदा पडतो.
तर मी म्हटलं हा सर रोज यायला पाहिजे पण उठणं होत नाही. आणि मग ते म्हटले मग उद्या कॉल करू का तुम्हाला उठायला. मी आपलं सहज म्हटलं की सर कशाला कॉल करतील, आणि मी हा म्हटलं सर करा. आणि परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मला 6 वाजता त्यांचा फोन आला. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की एक कार्डिओलॉजिस्ट जर फोन करून उठू शकतात, आणि ते एक मला गिल्ट फील झालं की आपण उठत नाही आणि समोरचा माणूस आपल्याला फोन करतोय. आणि त्यावेळी मला लक्षात आलं की जर आपणही लोकांना अशीच प्रेरणा देऊन उठवलं, फार फार तर ते डिस्टर्ब होतील, पण हे चांगल्या कामासाठीच आहे. बऱ्याच वेळा लहान मुलांना आपण सांगत असतो त्यावेळी त्यांना राग येतो आणि ते ऐकत नाहीत, परंतु चांगलं सांगणे आपलं काम असतं. आणि म्हणून या अशा पद्धतीची संकल्पना आम्ही उठवण्याची यामध्ये राबवली. खूप छान. म्हणजे शब्दच नाही आहेत की आपण स्वतः दुसऱ्यांवर मेहनत घ्यायची. आणि ॲज अ फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ पुणे बिझनेस क्लब, मला हे माहिती आहे की बिझनेस असतो, आता उद्योजिका असतात, किंवा आता योगेश सरांनी मेल सेगमेंट सुरू केला आहे, तर त्यामध्ये मी मला हे कळतं की बिझनेस स्वतःचा आहे, पण पुश द्यायला लागतो एक की बाबा हे करा, ते करा, पोस्टिंग करा, डिजिटलमध्ये कसं जा, हे सगळं आम्हाला ते थोडं पुश केलं की रिझल्ट समोरच्यांना त्यांच्या बिझनेसचे येतात. सो हे कुठेतरी मला रिलेट वाटतंय की जसा पुश आम्हाला बिझनेस ग्रोथसाठी द्यायला लागतो, तसा तुम्हाला त्यांच्या हेल्थसाठी द्यायला लागतो की उठा, जागे व्हा, या वेळेचा सदुपयोग करा आणि हेल्दी व्हा. आणि सरांना मी आणि माझे मिस्टर आम्ही बऱ्याच वर्षांपासून ओळखतो, तर ड्रास्टिक चेंज आहे सरांमध्ये, की जे सरांनी सांगितलं की मी स्वतः ओव्हरवेट होतो, तर आम्ही सर्व हा जर्नी त्यांचा पाहिला आहे. स्वतःसाठी करून शांत होतात जनरली लोक की बाबा मी झालं, माझी फॅमिली झाली इनफ, पण हे इतरांसाठी करतायत, हे कुठेतरी खूप छान आहे. आणि तुम्ही जे सांगितलं हेल्दी कम्युनिटी बनवा, याला प्रमोट करतायत WHO म्हणजे आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आणि त्याला तुम्ही सपोर्ट करताय, तर खूप छान. आणि फक्त काय की बरेच जण हे करताना मला दिसतात की जसं वर्क फ्रॉम होम करतात, त्यामध्ये खूप मिसगाईड पण करतात. तसंच वेट लॉसचं पण खूप काही सुरू आहे सध्या, त्यामध्ये पण मिसगाईड करतात, किंवा अगदी गल्लोगल्ली म्हटलं तरी अशा टाईपच्या आपल्याला दिसतात छोट्या मोठ्या संस्था. तर त्यात आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे मग, किंवा हाऊ शुड वी ट्रस्ट अदर्स ऑर यू ऑर वॉट एव्हर इट इज? याच्यामध्ये जसं की वेट लॉस करायला पाहिजे असं बऱ्याच लोकांना वाटतं, आणि बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात. काही पर्सनल लेवलवर करतात, काही लोक योगा क्लास लावतात, काही झुंबा लावतात, काही लोक जिम लावतात, आणि हे सगळ्या वेलनेसच्या रिलेटेडच गोष्टी आहेत. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की हा जो वेलनेस शब्द आहे हा सगळ्यांचा एकत्रितपणे येतो. बऱ्याच वेळा असं होतं की योगा करणारे लोक फक्त योगाच करतात, वाईट आहे असं नाही, परंतु पर्सनलाइज कुणाला काय हवं आहे याचं मार्गदर्शन आम्ही याच्यामध्ये मेनला घेतो. जसं बरेच झुंबा करणारे लोक फक्त झुंबाच प्रमोट करतात, किंवा एखादे न्यूट्रिशनच करणारे असतील तर ते तेवढंच प्रमोट करतात, परंतु नीड ॲनालिसिस करत नाही. ॲज अ डॉक्टर म्हणून माझं असं लक्षात आलं की आपण प्रत्येकाचं नीड ॲनालिसिस केलं पाहिजे, त्याच्या हॅबिट्स चेक केल्या पाहिजेत. बरेच लोक जे आहेत की नाईट शिफ्ट करतात, आणि मग नाईट शिफ्ट करताना त्यांना हे सगळं मॅनेज होत नाही, मग त्यांना टाईम कसं काढायचा, ह्या सगळ्या पर्सनलाइज गोष्टी आहेत या. आणि म्हणून पर्सनलाइज गायडन्स करणं गरजेचं आहे, आणि आमच्या क्लबमध्ये आम्ही हा पर्सनलाइज गायडन्स करतो. ओके, ग्रेट. म्हणजे बिंग प्रोफेशनली डॉक्टर हे तर करतातच येते की सोशल अवेअरनेस किंवा हेल्थ अवेअरनेस, पण त्याचबरोबर या काही गोष्टी आहे जे आपल्या वेलनेस सेंटरला स्टँड आउट करतं. सो खूप छान. सगळ्यांनी हे नक्की फॉलो करा, सरांचे पेजेस फॉलो करा, आपल्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब कराच, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या अजून छान छान व्हिडिओज आणि बिझनेसविषयी माहिती मिळेल. पण सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा. सरांचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या या पोस्टबरोबर दिलेले आहेत, सो त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अजून याविषयी माहिती तुमच्यापर्यंत घेऊ शकता. आणि यामध्ये तुमच्याबरोबर कुणी जॉईन होऊ इच्छित असेल तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे गायडन्स कराल? येस, त्यांना आपण आपल्या वेलनेस सेंटरला बोलून योग्य तो गायडन्स करतो. आणि जसं मग तुम्ही प्रश्न विचारला की हे पर्सनलाइज ॲक्सेस कसं करतो आपण, तर आपण त्या ठिकाणी BMI चेकअपची आपल्याकडे मशीन असते, करडा स्कॅन म्हणतात, त्याच्यावर आपण बॉडी फॅट ॲनालिसिस करतो, मसल मास पर्सेंटेज करतो. बऱ्याच वेळा रेस्टिंग मेटाबॉलिझम काहींचं कमी असतं, त्याच्यामुळं काहींचा रिझल्ट येतो, काहींचा येत नाही.
तर ह्याचं एज्युकेशन देण्याचं कामही आपण करतो, जेणेकरून आपण ज्यावेळी त्यांना सांगतो की तुमचं वजन साधारणतः 2 ते 3 किलो कमी होईल किंवा 4 किलो कमी होईल, या पद्धतीचं अगोदरच आपण त्यांना सांगतो काय काय लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजेत ते. त्याचबरोबर त्याचं एज्युकेशन देणं, म्हणजे एकदा वजन कमी झाल्यानंतर परत त्याचं आयुष्यभर कसं मेंटेन राहील, कारण वजन कमी करणं ही काही ठराविक काळाची किंवा ठराविक काळाचा गोल नाही, हा आयुष्यभराचा गोल असतो. बऱ्याच वेळा असं होतं की ठराविक 40 पर्यंत वजन वाढत नाही आणि 40 नंतर एकदम आपली लाईफस्टाईल बदलते, मेटाबॉलिझम चेंज होतं आणि त्यानंतर वजन वाढायला लागतं. आणि हे जर आपण जाणून घेतलं नाही याचं शास्त्र, वजन कमी कसं होतं, वजन कसं वाढतं, तर मग आपल्याला ठराविक कोर्सेस केले तर तात्पुरतं कमी होतं आणि नंतर परत वाढतं. हा जो काही चॅलेंजेस येतात याच्यामध्ये, तर ते ओव्हरकम करण्यासाठी मेनली आम्ही याचं सायन्स जे आहे ते लोकांना सांगतो, शिकवतो, जेणेकरून त्यांचं आयुष्यभर लाईफस्टाईल आणि आयुष्यभर वजन चांगलं राहील, हेल्दी राहील, या पद्धतीचं आम्ही मार्गदर्शन करतो. ओके, म्हणजे हे असं काहीतरी छान सोल्युशन आहे की ज्यांना खूप छान प्रेझेंटेबल दिसायचं आहे पण सोल्युशन मिळत नाही. एखाद्या जसं स्कूलमध्ये आपण गेल्यानंतर सगळ्या मुलांसाठी एकच शिक्षण असतं, तसं नाही आहे यांचं. प्रत्येकाला जे कस्टमाइज करून देतात आणि ते कसं करून देतात हे पण त्यांनी आत्ताच्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला सांगितलं आहे की बाबा ते त्यांच्याकडे जे मशिनरीज आहेत ते पूर्ण तुमचं मेटाबॉलिझम आणि BMI चेक करून सगळा गाईडन्स करतात. त्यामुळे हे खूप लवकर रिझल्ट देत असणारे 100%, आणि रिझल्ट कितपर्यंत येणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला मिळते. सो हे खूप छान आहेच आहे. फक्त मला इथे एक प्रश्न अजून आला आहे की काहींचं कामच लेट नाईट असतं. तर तुम्ही जे इथे सांगताय की आम्ही लवकर सकाळी उठवण्याला त्यांना एक गाईड करतो, पण ज्यांचं लेट नाईट काम आहे मग त्यांनी ते कसं मॅनेज करायचं? त्यांच्या ज्या कामाचं स्वरूप आहे आणि कामाची वेळ आहे, नाईट शिफ्ट असते, त्यांच्या पद्धतीने आम्ही त्यांना उठण्याची वेळ असेल त्यांची तर त्यावेळेस वर्कआउटचं एखादा तास सांगतो कसं करायचं. आमच्या बॅचेस ज्या चालतात त्या वेगवेगळ्या वेळेमध्ये चालतात. संध्याकाळच्याही काही बॅचेस चालतात. लेडीजसाठी स्पेशल वर्कआउट बॅचेस आमच्या संध्याकाळच्या वेळेत चालतात की ज्या बऱ्याचशा स्त्रियांना सकाळी लहान मुलांचे डबे असतात, मिस्टरांचा डब्बा असतो आणि त्यामुळे सकाळची बॅच जॉईन करणं जमत नाही. त्यांच्यासाठी संध्याकाळी 5 ते 6 वेगळी वर्कआउटची फ्रीच बॅच असते. म्हणजे कस्टमाइज सकाळी आणि संध्याकाळी या पद्धतीने आमच्या बॅचेस चालतात. तर त्यांना जे सुटेबल असेल त्या पद्धतीने आम्ही जॉईन करून घेतो. खूप छान. म्हणजे आपल्याला नेहमी टेन्शन असतं की मी एखादा कोर्स लावला किंवा जिम लावली किंवा काही लावलं तर मला ते चार्जेस पे करत राहायला लागणार आहेत आणि मग मला ते जमेल का? तर त्याचं सोल्युशन तर आपल्याला मिळालेलं आहे की बाबा हे फ्री आहे आणि फ्लेक्झिबल आहे. इनिशियली मला वाटलं होतं ओन्ली मॉर्निंग, बट नाही, हे सगळं वेगवेगळ्या वेळेमध्ये होतं. लेडीजसाठी स्पेशल होतं. हे अजून चेरी ऑन द टॉप आहेच आहे. म्हणजे कम्प्लीट सोल्युशन आहे की आपण कुठल्याही वेळेला जाऊ शकतो. पण अजून एक प्रश्न असा आहे की आता हे फ्री आहे पण तरी पण मला नाही जमलं, काही एमर्जन्सी आहे किंवा एखाद्याला काही घरात लग्न आहे किंवा काही कुठे आउट ऑफ स्टेशन जायला लागलं, या सगळ्या कारणांमुळे जर 1-2 महिने हे नाही जमलं तर मग त्यानंतर काय, की तो जो पिरियड मिस होतो त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो का यांच्यावर? नाही, तसं होत नाही. जनरली बऱ्याचशा ज्या काही गोष्टी सुटतात आपल्या आरोग्याच्या बाबतीत त्या कम्युनिटीमुळेच असतात, जसं मी सांगितलं. आणि बऱ्याच वेळा जसं आता तुम्ही उल्लेख केला की एखादा कोर्स आपण लावतो आणि तो सुटतो किंवा तिकडे नंतर जाणं होत नाही. म्हणजे थोडक्यात उदाहरण देईल की जिमची मेंबरशिप बरेच लोक भरतात आणि तो आता डाटा असा आहे जिमच्या मेंबरशिपचा, 100 लोकांनी जर मेंबरशिप घेतली तर त्यातले 18 लोक जातात कंटिन्युटीमध्ये. आणि हा सगळ्याच वेलनेसचा ड्रॉबॅक आहे. आणि त्याच्यामुळे हा जो हेल्दी कम्युनिटीचा जो काही पार्ट आहे ते एकदा आमच्या क्लबला एनरोल झालं किंवा वेलनेस सेंटरला आलात की रेपो बिल्ड होतो, रिलेशन बिल्ड होतं. आणि रोज रोज बोलणं झाल्यामुळे जसं मित्रांना आपली मैत्री तुटत नाही एकदा मैत्री झाल्यानंतर. जसं सपना मॅडम आणि योगेश सर आमचे 15-1 वर्षापासूनचे मित्र आहेत आणि कधीही कुठल्या तरी कारणाने भेटत राहतो. आणि तसंच या हेल्दी कम्युनिटीमध्ये एकदा मैत्री ओळख झाल्यानंतर 2 दिवस नाही आला एखादा माणूस तर आपल्याला लगेच फोन होतो, काय आज जॉईन नाही झालात तुम्ही, अशा पद्धतीचं होतं. आणि त्यामुळं गॅप पडत नाही, कारण ही कन्सेप्टच मुळात अशी आहे की हेल्थ देण्याची आहे आणि त्याच्यामुळं असा गॅप शक्यतो पडत नाही. जरी एखादा महिना झाला तरी तो परत माणूस जॉईन होतो. परत ज्याचे काही असतील कमी जास्तपणा तो परत रुटीनला येतो. ओके, मस्त. आता असं आहे की सपोज एखाद्यांनी तुम्ही जे काही गाईडलाईन्स दिलेल्या असतील ते फॉलो नाही करू शकले, मग
ते फॉलो न करता किंवा जर कमी प्रमाणात फॉलो केला तर याच्यामुळे रिझल्टच आला नाही किंवा काही प्रॉब्लेम झाले, असं काही झालंय का? असं होतं ना, गाईडलाईन्स ज्या आहेत ना त्या फॉलो करायलाच लागतात, कारण गाईडलाईन्स जर फॉलो केल्या नाही तर रिझल्ट येतच नाही. कुठल्याही प्रोसेसमध्ये तुम्ही गेलात, जसं जिमची मेंबरशिप घेतली, जिमला गेलं नाही तर आपला जो काही गोल असतो तो होत नाही. परंतु तिथे काय होतं की तिथे मोटिवेट करत नाही, इथे आपण मोटिवेट करतो त्या गाईडलाईन्स फॉलो करण्यासाठी. हा यातला दोनमधला डिफरन्स आहे. कारण आम्हाला खूप मोठा डिफरन्स आहे, कारण आम्ही त्यांना एज्युकेट करतो की तुम्हाला या गाईडलाईन्स फॉलो करायच्या. म्हणजे जसं की परत शाळेचं उदाहरण देईल मी. मुलांना अभ्यास शिकवला जातो वर्गामध्ये, सगळ्यांना सेमच अभ्यास शिकवला जातो. त्यातले काही लोक मुलांना चांगले मार्क पडतात, काहींना कमी पडतात. त्याचं कारण असं असतं, शिक्षकही तोच असतो, मुलंही असतात, पण जे घरी अभ्यास करतात, किती वेळ अभ्यास करतात याच्या पद्धतीने त्यांचा स्कोअर बदलतो. त्याच पद्धतीने याच्यामध्ये पण आहे. जे सिन्सिअर लोक सिन्सिअरली जे आम्ही सांगेल ते करतात तर त्यांचे रिझल्ट एकदम अति उत्तम येतात. आणि ज्यांचे येत नाहीत ते अर्थातच ते गाईडलाईन्स फॉलो करत नाहीत म्हणून येत नाही. परंतु तरी आम्ही नाराज नव्हतो, त्या गाईडलाईन्स कसे फॉलो करतील याच्याकडे आम्ही लक्ष देतो. बेस्ट, हे हा बेस्ट पार्ट आहे की ठीक आहे तुम्हाला जमत नाहीये, हळूहळू ॲक्सेप्ट करा, पण करा, अशा पद्धतीने असतं. आणि जे बेस्ट फॉलो करतील सिंपल असतील ना, असं काही फार आउट ऑफ द वे जाऊन नसेल. सिंपल असतात. आपल्या जे काही रुटीन जे काही आपलं आहे दिवसभराचं, आणि हे काही नवीन नाही आहे, हे पूर्वीपार आयुर्वेद ग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे. स्वस्थवृत्त नावाचं आमच्याकडे आयुर्वेदामध्ये वेगळं सेक्शन आहे की आजारी पडण्या अगोदर आपण चांगली जीवनशैली कशी जगली पाहिजे. जसं ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे, ही साधी सरळ गोष्ट आहे पूर्वीपासूनची. परंतु नकळत काळाच्या 20-25 वर्षामध्ये पूर्वी झोपायचे, 25 वर्षापूर्वी 8:30-9ला गावाकडची सगळी लोक झोपायची. आता तोच वेळ 11-12 झालाय आणि अजून लेट नाईट झालाय. आणि ही जी काही बदल झालाय हाच आपल्याला चेंज करायचा. माझं असं म्हणणं आहे, जगामध्ये जपानची जर ॲव्हरेज एज बघितलं जपानच्या लोकसंख्येचं तर 100 वर्ष आहे. आणि मग आपल्याकडेच असं काय प्रॉब्लेम आला तर आपल्याकडे हाच प्रॉब्लेम आला. लाईफस्टाईल चेंजेस झाल्या, फूडमध्ये बरंचसं चेंजेस झालं, फूड ॲडल्ट्रेशन झालं. आणि या सगळ्यांवर आम्ही एज्युकेट करतो. चांगलं अन्न कसं खायचं, चांगला आहार कसा घ्यायचा, चांगली लाईफस्टाईल कशी ठेवायचा, हा या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे. कुठलंही असं एक गिमिक्स असं नाही आहे की हे केल्यानंतर वजन कमी होईल किंवा हे केल्यानंतर असं होईल. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून तो रिझल्ट क्रिएट होतात. आणि म्हणून चांगले चांगले रिझल्ट आम्ही आमच्या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आम्हाला देत आलो. ओके, पण म्हणजे याचा अर्थ असा आहे का की जसं आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो किंवा आपला आता किराणा संपलाय की किराणा भरतो, तसं काही प्रॉब्लेम आला लाईफस्टाईलमध्ये आपल्या, किंवा सपोज आत्ता मला वाटते की मी फिट आहे, BMI माझा ओके, तर मग काही गरज नाही आहे का याची? कसं तुम्ही ते मार्गदर्शन करा. नाही, प्रत्येकाला गरज आहे याची. फिट राहण्यासाठी आहे. आणि अनफिट झालं म्हणजे फिट तुम्ही चांगलं आरोग्य नाही म्हणूनच तुम्ही अनफिट झालात, चांगल्या सवयी नाही म्हणूनच झालात. आणि म्हणून जर आपल्याला काही त्रास नसेल तरीही आपल्याला या सवयी, व्यायाम करणं ही चांगली सवय ती करायलाच पाहिजे. म्हातारपणी वयाच्या उतरत्या काळामध्ये जर चांगलं आयुष्य जगायचं असेल, आमचे टॅगलाईन इज लाईव्ह युअर बेस्ट लाईफ. चांगलं आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला आत्तापासूनच तुमचे मसल स्ट्रॉंग पाहिजेत. आणि मसल स्ट्रॉंग करण्यासाठी व्यायाम असेल, सकाळी उठण्याची सवय असतील, रात्री झोपण्याची सवय असतील, हे आपल्याला चांगल्या ह्या कायमस्वरूपी ठेवायला लागतात. आयुष्याच्या असं नाही होत की 60 झाले वय आणि आता मी काही व्यायाम करणार नाही. आणि आपल्याकडे जे हेल्दी लोक आहेत ते बरेचसे 60 वयाचे आहेत, 70 वयाचे लोक आमच्या कॉलवर व्यायाम करतात. आणि एक आजोबा आहेत आमच्याकडे 80 वयाचे आहेत, ते पण आमच्या बरोबर सकाळी व्यायाम करतात. म्हणजे प्रत्येकाची लाईफस्टाईल जशी आहे आणि चांगलं आरोग्य देण्याची सवय आहे, त्या पद्धतीने आम्ही याच्यावर काम करतो. ग्रेट, खूप छान वाटलं सर तुमच्याशी डिस्कस करून. आणि तुम्हाला अजून जास्त माहिती करून घ्यायची असेल किंवा जॉईन करायचं असेल तर सरांना दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि नक्की या सर्व गोष्टींचा फायदा घ्या. कारण आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की हे मोफत आहे आणि हा एक सामाजिक अवेअरनेस आहे. त्यामुळे नक्की तुम्ही स्वतःसाठी याचा फायदा करून घ्या. आणि सर आपल्या व्ह्युअर्सला तुम्ही काय सल्ला द्याल जाता जाता? सगळ्यात आपण जनरली असं असतं प्रत्येकाचं, तुमचं काय माझं काय सारखंच असतं. आणि आपल्याला करिअरच्या बाबतीत असं वाटतं की मला वेळ नाही. परंतु ज्यावेळी एखादा माणूस आजारी पडतो आणि हॉस्पिटलच्या बेडवर जातो तर त्यावेळची सगळ्यात प्राथमिकता जी असते ती स्वतःचं आरोग्य असतं. आणि त्यावेळी त्याच्या पुढे कुठलाही प्रॉब्लेम असेल, आर्थिक असेल किंवा करिअरचा असेल, तो 2 नंबरला राहतो. आणि म्हणून जोपर्यंत आपण आजारी नाही तोपर्यंतच तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष द्या. 1 तास 2 तास स्वतःसाठी आपण नक्की काढू शकतो. फक्त आपल्याला तसं वाटतं, आपली मानसिकता असते की आपल्याला वेळ नाही आहे.
परंतु 2 तास स्वतःच्या आरोग्यासाठी आपण नक्की काढू शकतो. कुठल्याही मार्गाने तुम्ही चालत असाल, योगा करत असाल किंवा काही करत असाल तर ते करणं गरजेचं आहे. आणि आज मला पुणे बिझनेस क्लबच्या मॅडम सपना काकडे मॅडम यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो. थँक्यू. थँक्यू सर.